अरे स्वानंदी, अगं इथे काय करतेस? आज जा, नील आलाय तुझा. मला नाही जायचंय, ते आवरते जरा. अगं उगाच का नाटक करतेस? मी काय नाटक केलं? नाटक नाही तर काय, मी ताईच्या आधी लग्न करणार नाही, तिचा विचार माझ्या आधी करा. हे नाटकच होतं ना? तुझ्याच सांगण्यावरनं आजीने नीलला इथे बोलावलंय ना स्वानंदी? नाही ताई, मला तर माहित पण नव्हतं. पुन्हा ड्रामा? ताई खरंच सांगते, आजीने नीलला बोलवलंय, मला खरंच माहित नव्हतं. माझा नाही विश्वास बस. या घरात माझ्याबद्दल कोणाला काहीच वाटत नाही. आजीला तर नाहीच नाही, सतत तुझंच कौतुक असतं तिला. ताई हो, म्हणून तर तुझ्यासाठी एवढे प्रयत्न करतेय ना. ताई तुला वाईट वाटलंय कळतंय मला, पण तू ना माझ्याबद्दल आणि घरच्यांबद्दल गैरसमज करून घे. काही गैरसमज झाला नाहीये माझा. इथे माझं लग्न मोडलंय त्याचं कोणाला काहीच वाटत नाहीये, पण तुझं लग्न जुळावं म्हणून आजी काय काय करते बघतेस ना. ताई तू प्लीज शांत हो ना जरा. हवं तर मी बोलते आजीशी, पण तू उगाच काहीतरी डोक्यात आणू नकोस. ते तुझं तू बघ. पण स्वानंदी, तुला माझ्याबद्दल किती आणि काय वाटतंय हे चांगलंच लक्षात आलंय माझ्या. ताई निघ, निघ इकडनं. काय झालंय टीव्हीला? कधीपासून बिघडलं? अरे तू बैस रे. हे बघ, मी काही तुला इथं टीव्ही दुरुस्त करायला बोलवलेलं नाहीये, आणि तू सुद्धा मुद्दाम त्यासाठी इथं धावत आलेला नाहीयेस, माहितीये मला. नाही पण आजी तुम्ही फोन केला म्हणून मी सरळ मुद्द्यावर येते. तुला इथं येता यावं म्हणून मीच बिघडवलाय टीव्ही. म्हणजे वाघाचे पंजे आणि सशाचे कान. काय रे, एवढं पण कळत नाही का तुला साधा? मला सांग, तुझं आणि स्वानंदीचं काय चाललंय? आता काय सांगू तुम्हाला मी आजी. मुलगा फोन का नाही उचलत आहे? कुणास ठाऊक बाई. मला तर भीती वाटायला लागली. कसली ग? इथे तुम्ही मला दुसऱ्या स्थळाबद्दल सांगताय, आणि तिकडे माझा इंद्रनील त्या स्वानंदीच्या प्रेमात तर पडला नसेल ना? पुढे माझं ऐकूनच घेत नाहीये. मी तिला इतकं समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण ती ऐकत. बरं मला एक सांग आधी, तुझं खरं प्रेम आहे स्वानंदीवर? आजी, तिला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच खूप आवडली ती मला. तिचा खरेपणा, साधेपणा, खरं बोलण्याचा तिचा आग्रह, सगळ्याच गोष्टी खूप आवडल्या. तिचे डोळे. बोलू ना? बोल बोल, आज मला सगळं ऐकायचंच आहे. ती चार चौघींसारखीच आहे, पण तिच्या डोळ्यात ना खरेपणाची एक चमक आहे जी भावली मला. बोल. आणि असं वाटतं की ते डोळे सतत माझ्या आसपास असावे.